परभणी जिल्ह्यात पहिल्याच दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज खरेदी। 4 विधानसभा मतदारसंघात 74 भावी आमदारांकडून 144 उमेदवारी अर्जांची खरेदी। पहिल्या दिवशी बीड तहसीलमधून 145, परळी तहसीलमधून 49 उमेदवारी अर्जांची विक्री। परळीत राजेभाऊ फड यांनी दाखल केला पहिला उमेदवारी अर्ज, तर बीडमधून एकाही उमेदवाराचा अर्ज नाही। लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येमध्ये 35 लाखांनी वाढ। विधानसभा निवडणुकीसाठी 35,62,068 मतदार वाढले। प्रत्येक मतदारसंघात 10,000 मतदार वाढल्याचा आरोप। माजी खासदार निलेश राणे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार। घोषणेनंतर सोशल मीडिया प्रोफाईलवर शिवसेनेचा लोगो केला अपलोड। गणेश नाईकांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हाती घेतली तुतारी। मंदा म्हात्रेंविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता। 25 माजी नगरसेवकांसह केला शरद पवार पक्षात प्रवेश। कुस्तीगीर संघटनेचे अनेक पैलवान राष्ट्रवादी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय उदय सांगळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात। सांगळे यांनी शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। सिन्नरमधून सांगळे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लढण्याची शक्यता। भाजपचे महामंत्री स्वप्नील येरुणकर पत्नी राणीसह ठाकरे गटात। भाजपला कुर्ला विधानसभेत मोठा धक्का बसण्याची शक्यता। कुर्ल्यामध्ये ऐतिहासिक विजय झाला पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। श्रीगोंद्यातनं अजित पवार पक्षाला धक्का। राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करणार। श्रीगोंदा तालुक्यात भाजपला उमेदवारी मिळाल्यामुळे नागवडे यांचा निर्धार। शिवसेनेचा हाजी बब्बू खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महाविकास आघाडीचा चरण वाघमारे यांच्या विरोधात निर्धार मिळावा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या वाघमारे यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध। तुमसरमध्ये बंडखोरीचे संकेत। पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर प्रचार न करण्याचा महायुतीतल्या 18 माजी नगरसेवकांचा ठराव। भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। यावेळी तटकरे, प्रफुल्ल पटेल, शिवाजीराव गर्जेंसह इतरांची उपस्थिती। भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजेंद्र म्हस्के राष्ट्रवादी शरद पवार पक्षात। शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह म्हस्केंनी केला प्रवेश। पंकजा मुंडेंचे विश्वासू म्हणून राजेंद्र म्हस्के यांची ओळख। राष्ट्रवादीचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पंजानी यांचा वंचितमध्ये प्रवेश। राष्ट्रवादीला जागा न मिळाल्याने वंचितकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय। महाविकास आघाडीत तिढा असलेल्या श्रीगोंदा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद वाढली। राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। एमआयएम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गफार कादरी यांचा राजीनामा। पक्षाध्यक्ष ओवेसींकडे दिला राजीनामा। इम्तियाज जलील यांच्या कार्यप्रणालीला कंटाळत गंभीर आरोप करत राजीनामा। जयंत पाटील यांनी जाहीर केले शेकाप उमेदवार। अतुल म्हात्रे पेंड सुधागड, उरणमधून प्रीतम म्हात्रे, अलिबागमधून शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आणि पनवेलमधून शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील लढणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना। गनिमी काव्याने निवडणूक लढवावी लागेल। बुलढाण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात तुपकरांचं वक्तव्य। भाजप नेत्यांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला। 24 ऑक्टोबरला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर, तर 25 ऑक्टोबरला राहुल नार्वेकर, 28 ऑक्टोबरला फडणवीस, मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि 29 ऑक्टोबरला लोणीकर भरणार अर्ज। मुख्यमंत्री शिंदे आज रात्री गुवाहाटीला रवाना होणार। कामाख्या मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा। याबाबत मंदिर व्यवस्थापनाला कळवण्यात आल्याची सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमणूक। निरीक्षकांवर महायुतीचं काम आणि समन्वयकाची जबाबदारी। उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विशेष जबाबदारी। 24 ऑक्टोबरला मनोज जरांगे पुन्हा इच्छुकांची बैठक घेणार। निवडून येऊ अशाच ठिकाणी उमेदवार उभे करू, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। ठाकरे पक्ष 18, काँग्रेस 14, राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। वर्सोवा, भायखळा आणि वांद्रे पूर्वच्या जागेवर आजच तोडगा निघणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजन साळवींनी घेतला एबी फॉर्म। 24 ऑक्टोबरला साळवी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार।
तर वैभव नायकांचाही एबी फॉर्म प्रतिनिधींनी स्वीकारला. मंत्री छगन भुजबळ 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी येवल्यातनं नामनिर्देशन पत्र दाखल करणार. यावेळी येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयाजवळ भुजबळ करणार शक्ती प्रदर्शन. चंद्रकांत पाटील गुरुवारी अर्ज दाखल करणार. कोथरूडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शक्ती प्रदर्शन करणार. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार. अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार. उमेदवारी अर्ज भरण्याआधी सना मलिक करणार शक्ती प्रदर्शन. 28 तारखेला बारामती मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार. अंधेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करणार. निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. घड्याळ हेच चिन्ह कायम राहणार. घड्याळ चिन्ह गोठवण्याची शरद पवार पक्षाची मागणी फेटाळली. ठाणे शहर विधानसभेचे भाजप आमदार संजय केळकर यांना पुन्हा संधी. त्यामुळे शिवसेनेत नाराजी. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय नाईक या मतदारसंघांना निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. नाशिकमध्ये सिन्नर विधानसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता. उदय सांगळे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक नेत्यांचा विरोध. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठका चालल्या आहेत. गोंदियामध्ये प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर विधानसभा निवडणूक झाल्यावर ठाकरे आणि भाजप एकत्र येणार. आंबेडकरांकडून दावा. 25 नोव्हेंबरपर्यंत नवं मंत्रिमंडळ गठीत न झाल्यास, भाजपच्या मुख्यमंत्री न झाल्यास 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार. माजी मंत्री सुबोध सावजी यांचा दावा. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा. यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. प्रचंड मतभेदांमुळे काही तासात महाविकास आघाडीत तुटल्याचं समोर येईल. शिवसेना नेते रामदास कदम यांचा खळबळजनक दावा. शरद पवार दोन्ही पक्षांना संपवतील, रामदास कदम यांचा दावा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज. पाथरी विधानसभा मतदारसंघात पहिला अर्ज दुर्राणी यांनी भरला. पाथरी विधानसभेसाठी मवियात बिघाडीची चिन्ह. मलकापूर विधानसभेच्या जागेसाठी भाजप उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उमा तायडे पाटील यांचा मतदारसंघावर दावा. माजी आमदार चैनसुख संचेती यांची दावेदारी धोक्यात. पेण सुधागड रोहा विधानसभेतनं अनिकेत तटकर यांचं नाव चर्चेत. मात्र अनिकेत यांच्याकडनं पेण विधानसभा लढवण्यास नकार. या मतदारसंघांना कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. वरळीच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. भाजपकडून वरळी विधानसभेसाठी शायना एनसी यांच्या प्रचाराला सुरुवात. तर वरळीची जागा शिवसेनेची. सुशीबेन शहा यांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कळवा मुंब्रा विधानसभेसाठी नजीब मुल्ला यांना उमेदवारी. मुल्ला यांना अजित पवारांनी दिला पक्षाचा एबी फॉर्म. नजीब मुल्ला 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा दावा. दिंडोशी मतदारसंघातनं संजय निरुपम तर कलिनातनं राहुल कनाल यांना शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजपचे माजी आमदार सुरेश धस फडणवीसांच्या भेटीला. धस आष्टी मतदारसंघातनं इच्छुक. तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे विद्यमान आमदार. बीडच्या आष्टी आणि गेवराई विधानसभेवरून पेच कायम. चंद्रपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे हे निश्चित. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शरद पवार पक्षात उद्या मुंबईमध्ये करणार प्रवेश. जोरगेवार यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता. केजसाठी उमेदवारी जाहीर होताच नमिता मुंदडा लागल्या प्रचाराला. मतदारांच्या भेटी घेत संवाद साधण्यास सुरुवात. भाजपच्या पहिल्या यादीत बीडच्या केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांना दुसऱ्यांदा संधी. सुजय विखेंच्या उमेदवारीसाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट. लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखे विधानसभेच्या मैदानात उतरण्यास इच्छुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.